प्राइज अजय, थँक्यू सो मच. मॅच ऑन, गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. टायमर ऑन आहे. 4 षटकांची मॅच. पहिल्याच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह केलाय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे आणि सिंगलला डबल मध्ये या ठिकाणी कंप्लीट करण्यात आला. धावा मिळतील या ठिकाणी 2. अनिल दादा केणी आणि पूर्ण मित्र परिवार या ठिकाणी व्यासपीठासमोर उपस्थित आहे. कारण माहिती आहे मागच्या 6 रात्री जी मेहनत केली आहे त्या मेहनतीला आज यशाच्या उंच शिखरावरती घेऊन जायचं. शिवनेरी चषक 2024 स्पर्धेचा आजचा अंतिम रात्रीचा क्रीडा सोहळा याच्यासाठी केला अट्टहास. हा क्षण गोड व्हावा. थांबायचं 1 मिनिट अंपास. केळवा 11च्या कॅप्टननं आधी आयोजन समिती सोबत 1 मिनिट संपर्क साधायचा. बी फास्ट. टायमर तुमचा स्टॉप केला. चला मैदानावरती थोडासा वेळ तोपर्यंत आपण आज चर्चा करूयात. शिवनेरी चषक आज आणि आज वाढदिवस आपल्या मित्राचा, आपल्या भावाचा, नयनदादा केणी यांचा. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. तुम्हाला शिवनेरीची श्रीमंती, प्रतापगडाची दिव्यता आणि रायगडाची भव्यता आणि आयुष्यामध्ये उत्तम आरोग्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. आणि वाढदिवसाच्या नयन केणी भावाला भगव्या शिवमय शुभेच्छा. तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला जो महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला, छत्रपती शिवरायांची शिकवण, परस्त्रीला माते समान दर्जा देणं, या तर सगळ्या आपल्या आई बहिणी आहेत. या सर्वांनी स्टेजवरती शिवनेरी चषक आणि आमची आयोजन समिती तुम्हाला व्यासपीठावरती आमंत्रित करते. तर तुम्ही अगदी नाईट मॅचेस पब्लिक क्राऊड मध्ये एन्जॉय न करता व्यासपीठावरती येऊन मॅच एन्जॉय करावा. आमच्यासाठी ती एक अभिमानाची गोष्ट आहे. तर रिक्वेस्ट ऑल माता भगिनींना की आपण व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी मॅच एन्जॉय करायचे. मॅच ऑन. चला सामना सुरू करायला हरकत नाहीये. चेतन, चला आपण गेम प्ले करूयात. 4 षटकांची मॅच. पहिल्या बॉल वरती आले धावा 2. केळवा 11 बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोलंदाज निनाद. या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी ज्या गोलंदाजाने केली आहे तो बॉलर निनाद. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पालघर जिल्ह्यातील एक मानाच्या सन्मानाच्या शिवनेरी चषकाच्या अंतिम रात्रीमध्ये. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला. बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वर लगातारचा दुसरा डॉट टाकलाय आणि चांगली बॉलिंग करताना सध्या निनाद या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शिवनेरी चषकाबद्दल चर्चा आवर्जून केली जाते. आता ज्यावेळी आम्ही ट्रेन मध्ये ट्रॅव्हल करत होतो भरपूर सारी चर्चा होती पूर्ण पॅसेंजर्स मध्ये. कारण आज सगळं जर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 4 डबे भरले असतील तर प्लेयर्सनेच भरले होते. कारण आज व्यावसायिक क्रिकेट आहे. अर्नाळा टीम देखील आय थिंक त्यातनच प्रवास करून आज इथे पोहोचली आणि मैदानावरती सध्या आपण त्यांना बॅटिंग करताना पाहता. आज अर्नाळाची रन मशीन टीम मध्ये नाही आहे कारण सध्या कोलकाताचा प्रवास सुरू झाला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक एका बाजूला सुरू आहे आणि जसं उद्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक फिनिश होत आहे, अजून जवळजवळ 35 ते 40 प्लस तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटसाठी जवळजवळ 34 दिवस कोलकाता गाजवताना दिसतील. एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्या काळामध्ये. फटका समोर, मिड ऑन बॅकअप देण्यासाठी पोहोचतोय. डायरेक्ट हिट वाटलं होतं त्याला, बॉलच एंडला येईल. आता बॉल कलेक्ट करतानाच वेळ त्या ठिकाणी निघून गेला आणि एक सिंगल अजून पूर्ण केली जाते. आमच्या दोन्ही समालोचक मित्रांचा विशेष आभार.
अतिशय सुंदर समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत सातत्यानं प्रमोदजी शेडगे आणि प्रशांतजी आदवडे, दोन्ही लेजेंडरी कॉमेंटेटर असत पालघर जिल्ह्यातीलच. ओव्हर द विकेट, फटका समोर, स्ट्राइक डाउन द ग्राउंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॅट मधनं साऊंड टक, बॉल चालला सीमारेषा बाहेर, ठोकलाय एक दमदार दर्जेदार रुबाबदार षटकार. जरूर आएगा मजा, कारण आज ऑल इंडिया ओपन हाफ देखील तुम्हाला इकडे पाहायला मिळत आहे. आणि आज पालघर जिल्ह्यातील या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये खरं तर मला तुम्ही डोंबिवलीतून इन्व्हाइट करून जे प्रेम दिलं त्याबद्दल चेतन अँड ऑल मॅनेजमेंट कमिटी हार्टली थँक्स टू यू. एक आपलं पण वाटलं विराथनमध्ये आल्यानंतर माणूस की का असतं, मित्र काय असतात, भरपूर सरमाल. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह अँड ब्लेसिंग्स. षटक संपलं, पहिलं फिनिश चांगलं झालं, अर्नाळा ब्रँड एक षटकार आला, फलंदाज विघ्नेशच्या बॅट मधनं. नेक्स्ट मॅच ऑन साइडला फटका, मिस टायमिंग आहे, बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करून. प्रयत्न चांगले होते, थोडेसे अपुरे पडले पहिल्याच टप्प्यावरती. बॉल फड तोड 4. आजच्या दिवसामध्ये 4 व्यावसायिक टीम मध्ये लीग मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर पहिली मॅच येते व्यावसायिक फॉर्मॅट मधनं, टीम AB11 आणि त्यांना फाईट करणार आहे दातीवरे. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. आर्या 11 आणि त्यांना फाईट करेल अतुल 11 उसरणी. तर या 4 टीम्स आज लीग मॅचेस खेळताना आज महाराष्ट्रातील तारे सितारे तुम्हाला शिवनेरी चषक गाजवताना दिसतील. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं, कारण आज गर्दीचा हिस्सा नाही, पालघर जिल्ह्यामध्ये गर्दीचं कारण विरातन बुद्रुक हे नाव. नांदगडी पाडा जिथे रंगलाय आज शिवनेरी चषकाचा डाव. फ्लाइट देत आहेत, इन्व्हाइट करतात मोठ्या फटक्यासाठी. परफेक्ट मिडल झाला नाही त्या ठिकाणी आणि चेंडूचा त्या ठिकाणी डॉट. अंपायरिंगच्या भूमिकेत पुन्हा एकदा ज्या मसला बडा होगा वहा मुन्ना खडा होगा. शाहपूरजी शान, मुन्ना पठाण. फटका मड विकेटला डीप मध्ये, स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आले जरूर, त्याला टाटा बाय करत बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषा बाहेर 6 धावासाठी. न सांगतच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये रंगला. 25 धावा. अजून एक अगेन द स्विंग शफल झाले ऑन साइडला, हाफ अँड पुल, बॉल चालला मड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय प्रमोद, लगातारचा ठोकलाय मैदानावरती षटकार. दुसरा खतरनाक शॉट होता, खतरनाक. क्वालिटी बॅटिंग होती. लगातार तिसरा आला, तोडफोड करणं 500 आणि इथे तोडफोड सुरूच आहे. शो सुरू आहे मैदानावरती. प्रमोद लिली नावाचा आणि लगातारचा तिसरा. तोडफोड बॅटिंग आहे आणि तोडफोड ग्रुप कडनं दिलं जाईल. फलंदाज प्रमोद लिलीला 500चं प्राइज. आज सुभाष कदम सर देखील रोमॅन्टिक मूड मध्ये. मुन्ना
माहोल आज क्लायमेट बनणार आज, कारण आज स्पर्धेचा मेगा फायनलचा सोहळा आहे आणि आज त्या सोहळ्याला पाहण्यासाठी गर्दी होणार आहे. शिवनेरीचे आज गाजणार, आज रंगणार, आज फुलणार, बहरणार, कारण आज चॅम्पियन कोण त्याचं उत्तर आपला सर्वांना मिळणार. स्टे ट्यून, पाहत राहा, ऐकत राहा. शिवनेरी चषक 2024. खोलवट टप्प्याचा बॉल होता समोर, कवस मिस्टेक होतीये, एक सिंगल पूर्ण केली जाईल. आज पहिली मॅच जिंकताना आपण पाहिलं ध्रुव 11 सात पाटी या संघाला. सेकंड मॅच अंपायरचा इशारा राहील व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड होईल आणि एक अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जात आहे. का बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. तीच टीम अर्नाळा ज्यांनी 12 बॉल मध्ये अगदी 53 धावा नॉट आउट बनवल्या होत्या. घरत ब्रदर्स आज प्रमोद आणि विघ्नेश. या आदरणीय श्रीकांतजी भोईर यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि स्वागत काय झालं मैदानावरती. फलंदाज आज इतकं सांगतो स्वॅग से करेंगे हम आपका स्वागत. प्रमोद लिली आज घरातून कदाचित ड्रायफ्रूट खाऊन आला, ज्या अनुषंगानं तो बॅटिंग करतोय. बॉल एकदा बॅट वरती आला की मैदानावरती परत येणंच कठीण झालं. क्वालिटी शॉट्स आता एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द नाईट. फटका आवडला असेल, बॅटचा तडका आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण सलगचा मैदानावरती ठोकलाय प्रमोद लिलीनं षटकार 5वा. महीने में 12 तारीख. 5 बॉल 5 सलग 6 बॉल 6 येतील का? हो आलेत. 6 बॉल 6 षटकार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा मारलाय प्रमोद लिलीनं 6वा. आणि शिवनेरी चषकाच्या अंतिम रात्रीमध्ये आज प्रमोद लिली आणि टीम साईनाथ अर्नाळा सांगतीये आज फक्त मैदानावरती खेळायला नाही, साईनाथ अर्नाळा मैदान गाजवायला आणि प्रमोद लिली तोडफोड करायला आलाय. आणि पुन्हा एकदा त्यांना मारले षटकार सलगचे 3, म्हणजे 6 बॉल मध्ये आले 6, म्हणजे 500 असं 1000 रुपयाचं पारितोषिक इकडे दिलं जाईल. कदाचित प्रमोद लिली तिसऱ्या दिवसामध्ये असता तर 6 बॉल 6 षटकाराला 21चं प्राइज होतं. इथे लाईन चांगली आहे. फायनली सुटकेचा निश्वास सोडेल मैदानावरती टीम. आपण पाहताय केळवा 11 का बॅटिंग केली आहे. अर्धशतक आता जास्त दूर नाहीये. रन्स मैदानावरती आपण पाहताय 58 आणि त्यामध्ये वैयक्तिक 15 चेंडू आणि 49 धावा या ठिकाणी बनवलेत प्रमोद लिलीनं. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. स्विच इटचा फटका, मिस टायमिंग आहे. कॅचचा कॉल झाली आहे, ड्रॉप, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल व्हायला हवा होता, कारण हा षटकातील अंतिम बॉल होता. स्ट्राईक कदाचित स्वतःकडे ठेवण्याची मोठी संधी होती प्रमोदकडे, बट इथे घडलंय काय? एक सिंगल कॅच ड्रॉप झाल्यानंतर आली आहे. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती पूर्ण झालाय. 19.57च्या सरासरीनं मैदानावरती बॅटिंग केली आहे. 3 ओव्हरमध्ये 59. अर्नाळामध्ये कदाचित ज्यावेळी प्रॅक्टिस केली जात असेल 6 बॉल 3 षटकार आपल्याला मारायचे असा सराव केला जातो की काय, ज्या अनुषंगानं आज हे फक्त षटकारांमध्येच डील करतात. आणि शिवनेरीच्या बी फ्रँक सांगायचं झालं, सगळ्यात बेधडक, सगळ्यात बिंदास आणि सगळ्यात स्वतःचे रेकॉर्ड तोडण्यामध्येच ज्या टीमच्या नावाची शर्यत लागली आहे ते नाव आहे साईनाथ अर्नाळा. अगदी 12 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली आहेत. त्यामध्ये षटकार लागलेत मैदानावरती तब्बल 8, म्हणजे कौतुक व्हायला हवं. टाइमच्या क्रिकेट बद्दल, बट बॉलिंग बद्दल ते मुळीच होणार नाही, कारण 6 बॉल 6 षटकार या इनिंग मध्ये आलेत. फलंदाज प्रमोद लिलीच्या बॅट मधनं अर्धशतक मैदानावरती आपल्याला प्रत्येकाला चाहूल देतं. सेलिब्रेशन कसं असेल ना प्रमोद लिलीचं ते पाहण्याजोगं आहे. 6 बॉल 6 षटकार मारले, तो शांत होता. सुरुवात झाली मैदानावरती, तो शांत होता. स्वभाव जरी त्याचा शांत आहे, बट बॅटिंग तितकीच आक्रमक तो करतोय. बॅकफुटला जाऊन फॉलो केला आणि कव्हर्सला काढलाय बॉल. सीमा रेषा पार. साईनाथ अर्नाळा नाम फ्लॉवर समजा क्या. आज बस तोड़ने और फोड़ने नहीं, आज जीतने आए हैं. शिवनेरी ट्रॉफी, बनना है चैंपियन तो लड़ना पड़ेगा. जनवरी में जब आएगी विंटर
धडक शो सुरू आहे मैदानावरती. अनस्टॉपेबल बॅटिंग सुरू आहे. काय शॉट होता खतरनाक. इथे लाईन चेक केली जाईल. मागे बॉल चाललाय. बॅकअप होत झाली मिस्टेक आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. वाईट +4 मिळतील धावा 5 आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचलेत या ठिकाणी 70. जे 6 ओव्हर मध्ये झालं नाही, जे 5 ओव्हर मध्ये झालं नाही, आज ते 4 ओव्हर मध्ये करण्याची स्वप्न घेऊन मैदानावरती आली आहे. कारण या टुर्नामेंटचा हाय स्कोर आतापर्यंत आपण पाहिला साईनाथ अर्नाळाच्याच नावावरती आहे, जो त्यांनी 2 बनवलेत. एका वेळा बनवले होतं प्रशांत घरात आणि मॅच जिंकून देत असताना. आणि या ठिकाणी 500 रुपयाचा पारितोषिक आला प्रमोद लिलीला. गणेश काकड वन ऑफ द लेजेंडरी प्लेयर अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. फलंदाज प्रमोद सॉफ्ट हँड घेतली सिंगल. 16 बॉल मध्ये बनवल्यात 15. एकदा आपण बिग 50 एकदा बिग हँड देऊयात प्रमोद लिलीला. अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इसका इम्तिहा बाकी है. अभी तोली है प्रमोद लिली ने मुट्ठी भर जमीन, अभी तोलना साईनाथ अर्नाळा को पूरा आसमां बाकी है. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रमोद लिली साठी. काय खेळलाय, एकटा नडला वाघासारखा आणि तितकी चांगली साथ जरूर मिळाली होती. पण आता ती पार्टनरशिप मैदानावरती होणार आहे. या ठिकाणी आणि धक्का लागेल मैदानावरती. बाद तर या आकड्यावरती पहिला आणि बाद होतो फलंदाज त्या ठिकाणी विघ्नेश, ज्यानं बनवलं या मॅच मध्ये 6 चेंडू 15 धावा. ज्यावेळी आम्ही मैदानावरती इंटर झालो ना, मागे अनेक सारे स्टॉल आहेत जिकडे प्रत्येक जण येतोय, खातोय पितोय, मस्त मजा करतोय. तिथे चर्चा ही सुरू होती की आज प्रशांत घरात नाहीये, साईनाथ अर्नाळाची बॅटिंग आली आहे. 4 ओव्हर किंवा 5 ओव्हर मध्ये टीम 35 ते 40 बनवेल. आता त्या सगळ्या चर्चेचं उत्तर मैदानावरती स्कोर कार्ड वरती आहे. क्रिकेट हा एका खेळाडूचा गेम नाही, हा टीम वर्क आहे. आयुष्याच्या पटलावरती यशस्वी राजा व्हायचं असेल तर आत्मविश्वासाचा वजीर तुमच्या सोबत ठेवावा लागतो. कारण बुद्धिबळाच्या खेळात जरी मैदानावरती चेकमेट करण्यासाठी राजाला हरवावं लागतं, बट सगळ्यात महत्वाचं काय असतो, वजीर. आणि जरी आज या टीमचा राजा मैदानावरती प्रशांत घरात नाहीये, बट वजीर मैदानावरती उभा आहे आणि तो खंबीरपणे लढतोय आणि त्याचं नाव आहे प्रमोद लिली. नॉट आउट मैदानावरती आतापर्यंत 50 त्यानं बनवलेत. षटकार त्यामध्ये जर आपण पाहिले ना, ते आले 6 बॉल 6 चौकार आले त्याच्या बॅटमधनं 2. बॅटची बाहेरची कडा, बॉल चालला शॉट थर्डमॅनला. फिल्डिंग मध्ये मिस्टेक, चुकीला माफी नाही है. किस्मत भी देती है बहादुरों का साथ. 17 चेंडू प्रमोद पोहोचला वैयक्तिक 54 आणि या चौकारांना टीम जाऊन पोहोचली आहे. आफ्टर फिनिश द 4 ओव्हर 79 लॉस ऑफ 1. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया साईनाथ अर्नाळा टीमच्या 79 धावांचं. आणि नॉट आउट अर्धशतक मैदानावरती आलाय, ते म्हणजेच फलंदाज प्रमोद लिलीचं. एकदा बॅट वरती प्रमोद नक्कीच व्हायला हवी, ज्या अनुषंगानं आज लढला या मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ते देखील या ठिकाणी जमा झाला. गणेशजी काकड साहेबांकडनं हे पारितोषिक प्रमोद लिलीला या ठिकाणी दिलं जाईल. जर इथनं आता ओपन मॅचेस थोड्याच वेळात सुरू होतात, त्याचा टॉस देखील आपण करतोय. आता ज्या फ्रँचाईज जे पुरस्कार आहेत 4 टीम्स अगदी गर्दी घालतील प्रमोद लिली या नावावरती की आता हा खेळाडू आमच्याच टीम मध्ये खेळला पाहिजे. आणि आज काय लढला या मैदानावरती हा खेळाडू. अर्धशतक त्याच्या बॅटमधनं आला. 3 चौकार 6 बॉल 6 षटकारांचा एक नवा कीर्तिमान पालघर क्रिकेटनं घडताना पाहिला. ऑनलाईन जीप आहे या ठिकाणी, ते 500 रुपयाचं पारितोषिक होतं, ते या ठिकाणी अगदी कॅश दिली जाईल स्टेज वरती. आफ्टर फिनिश द मॅच आपण ते प्राइज देऊ. हे शिवनेरी चषकाचं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतं. आवर्जून चर्चा या सर्वांबद्दल रंगेल मैदानावरती. पुढची मॅच ओपन हाफच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आपण जाऊया टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित असतील तर लगेचच आपण आयोजन समिती सोबत संपर्क साधायचा आहे. मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल दुसऱ्या डावामध्ये आपल्या सोबत जोडले जातील प्रमोदजी शिडगे सर आणि टॉस साठी आपल्या सोबत जॉईन होतील त्या ठिकाणी प्रशांतजी आदवडे सर. टॉस टाइम, इट्स ओव्हर टू यू. टॉस बॉक्स. थँक्यू ओबी. सामन्याला लगेच सुरुवात होते. बॉल मैदानावरती पाठवा. सामना देखील सुरू होतोय. AB 11 संघाचे कॅप्टन, AB 11 संघाचे कॅप्टन
आणि या सामन्याचा टॉस करण्याकरता शाखा प्रमुख दयानंदजी पाटील साहेबांना मी निमंत्रित करणार आहे. AB11 संघाचा कॅप्टन AB11 ओपन मधला पहिला मॅच दातुरे विरुद्ध आहे. AB11 संघाचा कॅप्टन दातुरे संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. AB11 टीमचं कॅप्टन सातत्यानं तुम्हाला अनाउन्समेंट केली जाते. शाखा प्रमुख आदरणीय दयानंद पाटील यांना विनंती करणे आपल्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. दोन्ही दिग्गज खेळाडू या ठिकाणी आहेत आणि टॉस देखील महत्वाचा असेल. तर पहिला यावेळेला टॉस या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहूया. एका बाजूला शिवनेरी लिहिले, दुसऱ्या बाजूला दोन मातबर संघ, त्यामुळे फुल टसन आपल्याला बघायला मिळेल. फुल टसन दुसऱ्या बाजूला लिहिलेलं आहे. आता मैदानावरती एक मोठी लढाई होणार आहे ना, फुल टसन असणार आहे. त्यामुळे गणेश काकड मिश्किलपणे विचारतायत की ओके फुल टसनची मागणी झाली, परंतु आले शिवनेरी आणि टॉस जिंकलेला आहे. मजबूत बंधू आपण पाहणार आहोत. दयानंद पाटील साहेब मनापासून धन्यवाद. आता निर्णय काय ते देखील पाहूया, महत्वाचा असेल कारण ओपन मधला पहिला मॅच. काय निर्णय घेणार? आम्ही फिल्डिंग घेऊ. सर तुम्ही काय करणार होता जर टॉस जिंकला असत? आम्ही बॅटिंगच करणार का? मी आता टॉस हरलो होतो ना आणि तो फुल टसर मी तुझ्या आधी नाही बोललो राजा. आता मला नाव जरा वेगळं वाटलं ना म्हणून मी बोललो. थँक्यू. बॅटिंग तर करणार, परंतु आज कोणते असे चेहरे त्या जागा या प्रेक्षकांना, कारण ते प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित ग्रँड फिनाले आहेत, तर असे कोणते हिरे तुम्ही घेऊन आलेला आता? असं हिरे वगैरे काय ना, क्रिकेट मध्ये कसं आहे आमच्याकडे आहेत. आमचे 2-4 प्लेयर आहेत, गॅटिंग बाळा विशाल वगैरे, आणि 3-4 आहेत. आणि किरण गुरुद्वार वगैरे चांगले खेळतात. आणि गाव जे क्रिकेट असते ना ते लोक जीव तोडून क्रिकेट खेळतात. आणि क्रिकेट डोंगर हे केलेलं अशी ग्राउंड कुठे मुंबईमध्ये एवढी मोठी ग्राउंड नसतात कुठेच. आणि मी सगळीकडे सफायला आम्ही रेग्युलर खेळायचो, पण आम्ही आठवड्यातून 2 आठवडे इथे असायचो सफायला. आणि आता तर जे याने जॉन्टी रोड्स बरोबर गेला, मी 2 वेळा गेलो राजू सरांकडे, मग ते होत्या करून टाकलं त्या ग्राउंडचं. आम्ही असे ह्या मातीवरती खेळायचो तिथे, पण ते होत्याचं नव्हतं करून गेलो. मी सगळ्या आमच्या मुलांना घेऊन गेलो राजू सरांकडे. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा गणपतीची मूर्ती दिली. माझी खासियत आहे, सचिन तेंडुलकरला पण मी गणपतीची मूर्तीच दिलेली. आणि आता कैवल्य पाटीलला एक बॅट दिली, त्याच्यावर त्याला सही पाहिजे होती सचिन सरांची, तर मी बॅट आणून दिली त्याला. एका दिवसात त्याला बॅट आणून दिली सही. अतुल रानडे त्यांचे जे जीवलग मित्र आहेत त्यांच्याकडे गेलो, ते माझे एकदम चांगले मित्र आहेत. मी सही घेतली. दुसऱ्या दिवशी अतुल बोला गण्या बॅट घेऊन जा, सही झालेली आहे. थँक्यू. गणेश काकड क्रिकेटसाठी पाहून घेतलेलं एक व्यक्तिमत्व आहे. तर दुसऱ्या बाजूला किरण डिकेले आशेचं किरण आहे. अर्थात त्या टॉस झाला, जास्त वेळ घेणार नाही. 7 षटकार मारण्याची किमया या स्पर्धेमध्ये शिवनेरी चषक डे अँड नाईट या फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक अनोखा रेकॉर्ड आज त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं संदीपजी करवत, मिलिंद नाकू खुश असतील, जेकब खुश असतील या संपूर्ण कामगिरीवर. आणि खऱ्या अर्थानं 6 बरोबर 6 षटकार मारण्याच्या पंक्तीमध्ये आता आमच्या मुखातून त्यांचं नाव हे सातत्याने पाहायला मिळेल. नितीनजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया वेलकम. याच विभागातील एक समालोचक उभारते. पुन्हा एकदा बॉलर तयार, विघ्नेश साखरतोडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, एक भलं मोठं लक्ष घेऊन उतरलेत. आज खूप चांगला क्रिकेट आणि प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. शिवनेरी चषकाच्या आयोजकांकडून त्यांचं करूया आपण प्रथमतः वेलकम. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, ग्रीप बदलली होती, सरळ चेंडू निघून जातोय. ज्या पद्धतीने खूप चांगली गोलंदाजी शिवनेरी चषक 2024 मध्ये फुल ठसन ग्रुपने जी आर्थिक सहाय्य या स्पर्धेला केलेला आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. त्यामध्ये आहेत अक्षय किनी, आशु घरत, आकाश घरत, महेश किनी, समीर किनी, किरण गावडे, अविनाश किनी,
अनिकेत किनी, सागर गरत, सोमनाथ गरत, शैलेश किनी, प्रफुल्ल भोईर, अंकुश किनी, रोशन शर्मा, नितिन गरत, लाडू किनी, चेतन किनी, साहिल गरत, भूपेश किनी, मितू किनी, पद्या भाऊजी, रोहित किनी या सर्वांचं आपण करूया मनपूर्वक फुल ठसन ग्रुपचं अगदी हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. 8 धावा, पहिलं षटक विघ्नेशने हाताळलं. का मला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली, कारण माझे परिश्रम खऱ्या अर्थानं मी क्रिकेटच्या मैदानात घाम गाळतो आणि 99% मेहनत, 1% देवावर लक फॅक्टर, आणि त्यासाठी साईबा या ट्रॉफीमध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. खूप चांगला चेंडू अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना त्या ठिकाणी बाद होताना स्पोर्ट्समॅनशिप काय असावी हे मात्र दर्शवलं गेलं. पंचांच्या अगोदरच मात्र निघून आले होते. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं प्रत्येकाच्या अंगी खूप गरजेची गोष्ट आहे. किरण गुरुद्वान यांना आपण पाहू शकाल. याच्यावर स्पोर्टचे प्रोप्रायटर श्रीकांत भोईर आज पॅकर्सला आज कॉपरेट करतायत. कुणाल तांबोरे यांना एका साईडला मनोज पाटील मन्या थोडेसे जरूर नाराज झाले होते. त्याचं कारण एकमेव असं होतं की मनोजची इच्छा होती की सुपर ओव्हर खेळावी. योगेशला त्यांनी जाऊन सांगितलं होतं की 1 बॉल 1 जरी आली तरी सुद्धा फेकी करू नकोस, आणि त्यामुळे थोडासा निराश झाला. ते पार्ट ऑफ द गेम असतं क्रिकेटच्या परिभाषेत. त्याच्यावर कोणीही मात्र जरूर रागावू नये अशाच पद्धतीने मात्र त्याने जरूर सांगितलं असेल. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होतच राहतात, नो डाऊट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, हाच तो निनाद ज्याने काय मॅच फिरवली होती. खूप चांगले प्रयत्न केले परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. बॅकअप चांगला मिळतोय. अब्राम त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, फेकी करतायत, आणि इथून जर आपण पाहिलं तर पुढे सरसावेल क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. 9 रन्स, 16 बॉल आणि विजयासाठी 71 धावेची गरज. आज शेवटची रात्र या स्पर्धेची. अंडर फ्लड स्लाइट मध्ये गेली 6 दिवस आपण पाहिले. 6 दिवसांमध्ये अतिउत्तम दर्जाचा खेळ आपण पाहू शकलात. प्रत्येक सामने हे रोमहर्षक स्थितीमध्ये आपण पाहू शकलात, आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा षटकार चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल तयार. शिवनेरी चषक 2024 वर्ष 4थे विराथन बुद्रुक नांदगडीपाडा. 16 बॉल 71 स्विच इट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. गोलंदाज करणने काल 4 विकेट मिळवून आपल्या नावाचा यावेळेला जरूर डंका वाजवला होता. मी चांगला एक गोलंदाज आहे हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस बॉल होता यावेळेला. ऑन साइडला आपण पाहताय शॉर्ट फाईन लेगला कोणती चुकी करणार नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद गॉन. नऊ धावा 2 गडी बाद झालेत. शिवनेरी चषक 2024 विराथन बुद्रुक नांदगडीपाडा, आणि आजचा शेवटचा दिवस. या स्पर्धेचा कोण चॅम्पियन्स बनेल याकडे लक्ष असणार आहे. ज्या पद्धतीने प्रमोद लेलेने फलंदाजी केली तो मला सामना अजूनपर्यंत आठवतो. माजुलीचं मैदान अगदी ग्रेट एस्केपच्या बाजूला. प्रमोद लेलेच्या मुक्यावरून चेंडू निघून जाईल. 6 धावां करता आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी कणखर षटकार. साहिल घरत त्या ठिकाणी होते. यावेळेला आपण पाहू शकतायत खूप चांगला फटका. मॅग्निफिसंट ड्रायव्हिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावून पोहोचते 15 वर 2 धक्के. नो बॉल आणि नो बॉल ने यावेळेला आपण पाहताय षटकार.
6+1 आणि एकंदरीत 7 धावा मिळतील. या 7 धाव्याने संघाची धावसंख्या 22. थँक्यू डीजे. तेवीस धावा 2 गडी बाद. आपण पाहताय 2 षटकांचा खेळ झालाय. 23 वर 2 धक्के बसलेत. 12 बॉल आणि 57 धावांची आवश्यकता आहे. 5 मिनिटे आणि 43 सेकंद राहिलेत अजून सुद्धा एक षटक टाकण्यासाठी. करण आपल्याला काल मॅन ऑफ द मॅच मिळाली होती. आपण टी शर्ट परिधान केलेलं नाहीये तर आपल्याला 3 धावांचं पॅनलाइज या ठिकाणी आपण पाहतायत. एक मान सन्मान असतो. आता मात्र या सामन्यामध्ये तुम्ही राहू शकता कारण पॅनलाइज ऑलरेडी घेतलेला आहे. तर पुढील मॅच मध्ये आपण डेफिनेटली मात्र टी शर्ट परिधान करा. 12 बॉल 57 धावा. गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं निनादने की जी धुमाकूळ घातली होती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 26 ला 2 धक्के म्हणजे 12 बॉल 54. 3 धावा पॅनलाइज केल्या गेल्या. 12 बॉल आणि 54 धावा. हेच जर आता लो टोटल असती तर कदाचित 3 धावांचा फटका फार मोठ्या प्रमाणात सोसावा लागला असता. ऑन साइडला आदित्यच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विघ्नेश वन ऑफ द बेस्ट फिल्डर. अर्नाळाचा हार्दिक पंड्या म्हणून ज्याला संबोधलं जातं. ग्रेट कॅच, ग्रेट फिल्डिंग, फलंदाज बाद. अकरा बॉल आणि 54 धावा. आदेशने प्रयत्न चांगले केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. 4 बॉल मध्ये 13 धावा आणि अब्राहम एक अप्रतिम गोलंदाज. सुनीलजी म्हात्रे विठ्ठलवाडी या ठिकाणाहून उपस्थित झाले. सुनीलजी म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. यस व्हाईट बॉल. उपस्थित झालेले संपूर्ण या ठिकाणी पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळी दत्तात्रय पाटील साहेब उपस्थित आहेत ज्यांची स्पर्धा 20 ते 25 असा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळेल. आणि ते सुद्धा या स्पर्धेचे आयोजक. याच मैदानात लाख मोलाची स्पर्धा येणार आहे. फेब्रुवारी महिना 20 ते 25 असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. 27 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. अब्राहमने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेले. रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा हा गोलंदाज तेज तर्रार म्हणून ओळखला जातो आणि अतिशय सुंदर खेळ या अर्नाळा संघाकडून सातत्याने पाहायला मिळतो. कारण मैदान उपलब्ध नाहीये परंतु त्यांच्यासाठी मैदान काय आहे तर समुद्र बीच. भरती आणि ओहोटी या 2 गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यानंतर प्रॅक्टिस करतात. आज जे समुद्र किनारी गावं आहेत हक्काचं मैदान मिळत नाही. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगली थिंकिंग पॉझिटिव्ह सहित गोलंदाजी करणारा सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा याचं प्रात्यक्षिक यावेळेला दाखवलं गेलंय अब्राहमच्या माध्यमातून. जरी धावा भरपूर असल्या तरी सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रॅक्टिस करण्याचा मौका मिळतोय. म्हणजेच गोलंदाजाला फलंदाजाला यावेळेला रीड करण्याचा मौका मिळतोय. हे दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 27 ला 3. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा सुरू आहे जिचा आज जर आपण पाहिला तर सांगता समारंभ सोहळा आजच्या दिवसामध्ये किती वाजतायत याकडे सुद्धा लक्ष असेल आमचे लाडके प्रेक्षक वर्ग. आज या ठिकाणी उपस्थित झालेत. नो बॉलचा इशारा. नो बॉलच्या इशाऱ्याने 1+1 अशा 2 धावा मिळाल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 27. 29 धावा. 29.
फ्रीटचा सिग्नल जरूर मिळालाय. अब्राहमचा पुढील बॉल, चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अब्राहम ऑन साइडला, निनादचा फटका अप्रतिम तर आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहे, डबल माइंड मध्ये होते आणि करता करता चेंडूला स्टॉप केलं जाईल. गुड फिल्डिंग. जेव्हा जेव्हा संधी मिळते ना अर्नाळकर यांना, तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करत असतात. खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. 3 गडी बाद झालेत 31 धावसंख्येवर. 1 मिनिट आणि 8 सेकंद आहेत 2 बॉल फेकण्यासाठी. अब्राहम पुन्हा एकदा सज्ज. गुड डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, अचूक टप्प्यावर भेदक मारा. जेव्हा टायमर सेट केलं जातं ना तेव्हा अशी तारांबळ उडते. जेव्हा टायमर सेट केलं जात नाही तेव्हा मात्र हळूहळू मात्र गोलंदाज येतात आणि अशा वेळेला मात्र आपण पाहू शकतात वेळेचं भान राहत नाही. परंतु इथे अब्राहमचं कौतुक करीन. 7 बॉल 49, फुलटॉस बॉल. निनाद थांबणार नाहीये, परंतु इथे जेल होऊ शकेल. यस, डेफिनेटली कॅच कॅरी करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज बाद. 32 सेकंद राखून मात्र 3 षटक संपवलेत, त्याबद्दल धन्यवाद. फलंदाज बाद निनाद पाटील. बॅक टू द पवेलियन. गॉन. भगवे वादळ आले घेऊन भगवाची हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. 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 वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये. 6 बॉल आणि विजयासाठी 49 जे वॉचिंग करतायत त्यांचं सुद्धा आपण करूया वेलकम. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एक अतिशय सुंदर स्पर्धा आणि त्यामध्ये खेळाडूंचा अप्रतिम नेत्रदीपक कामगिरी खेळाडूंची राहिले. प्रमोद लिलेने जो खेळ केला, अप्रतिम 6 बॉलवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य केली. थँक्यू व्हेरी मच बंटी कुंभार यावेळेला कॉमेंट्री स्टुडिओ दाखवत असताना की अनुराग चव्हाण यावेळेला पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच अन्नू. संघाची धावसंख्या 32 ला 4. ब्रँड ऑफ कमार. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने थोडासा पुढे ठेवला होता. करणने काय गोलंदाजी केले, एका साईडला करणने गोलंदाजी केली, त्यानंतर प्रीतम आला. प्रीतमने शेवटच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत सुपर बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही ताकद बनली गेले. आज अमित पाटील इंजुरीने त्रस्त आहे. संदीप करवत सारखा खेळाडू मात्र 40+ क्रिकेट ज्याने हाताळले आणि अशा प्रकारे खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना चार्ल्स गावद्या नव्हता तरी सुद्धा मात्र इथपर्यंत पोहोचले. म्हणजेच आज जी खेळी केलंय ती वाकरणे जोगे एक ऍज अ लीड केलंय ते प्रमोद लिलेने. ती मला 86 धावांची खेळी अजूनपर्यंत डोळ्यासमोर येते. 5 वर्षांच्या पलीकडे प्रमोद लिलेने जबरदस्त चौकार आला. 86 धावा कुठल्या गेल्या होत्या. 14 धावांपासून त्याचं शतक हुकलं आणि आज 6 बॉलवर 6 षटकार मारले. म्हणजे प्रयत्न करणं सोडून दिलं नाही. हे प्रमोद लिलेचं यावेळेला अद्यावत करेन. आमच्या फ्रेम मध्ये पाहायला मिळतो ऑन स्क्रीनवर. वेल प्लेड प्रमोद लिली, मॅग्निफिसंट प्लेअर. एकच चांगला खेळाडू, शांत स्वभावाचा, नेहमीच नारंगीचं मैदान काय गाजवलं चार्ल्स गावद्याने आणि प्रमोद लिलीने. फलंदाजी करताना 2 ते 3 बॅट त्यावेळेला आपण पाहू शकला होता सन्मानित केल्या गेल्या होत्या. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. टप्पा पर्यंत थोडासा खाली राहिला. प्रीतम यावेळेला जेव्हा संधी मिळते तेव्हा संधीचं सोनं करतात. दक्ष राऊत या वेळेला आपण पाहू शकाल. चिंटू 2 बॉल 44. भाविक गरत, प्रमोद गरत यांचे सुपुत्र आणि प्रमोद गरत आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, एक नाईस पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला खेळल्या गेल्या तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल. हळूहळू विजयाची नौका ही किनाऱ्यावर लावत असताना पाहायला मिळत आहेत. आज एक फॉर्मॅट जरी असला तरी सुद्धा 800च्या वरती प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम हर्षल, आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॉलर प्रीतम. आपण पाहू शकाल ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अब्राहम शेवटच्या क्षणापर्यंत लढतायत
त्यांना माहिती आहे एक एक धाव वाचवणं हे आत्ताच यावेळेला आत्ता कर्तव्य आहे, तरच नेक्स्ट मॅच मध्ये आपण यावेळेला बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह दाखवू शकतो. कॉंग्रॅच्युलेशन. चला शेक हँड करण्यासाठी लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे.